हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे विठ्ठल विठ्ठल जगननिहित पाणी मंडन मंडनाना तरुण तुलसी माला कंदर्म कंज नेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगाकरो केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि जयांचे किर्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे तेची नमस्कारो आणि आता शिव तो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव काली शिवेवतार धरून केले त्रैलोक्य पावन शरण शरण जी हनुमंता तुझा लो रामधूता काय भक्तीच्या त्या वाटा मजदावाव्या सुभटा
विठ्ठल विठ्ठल आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे. मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत पावन झरणे भूमी श्री क्षेत्र जामगाव या पवित्र स्थानावरती सालाबाद प्रमाणे संपन्न होणारा अखंड हरिनाम सप्ताह परमपूज्य 1008 प्रभुदानंदजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ सप्ताह कमिटीच्या सहकार्याने ऐश्वर्य संपन्न संत श्री संत भगवान बाबांच्या कृपाशीर्वादाने सालाबाद प्रमाणे आणि संपन्न होत असणारा अखंड हरिनाम सप्ताह श्री रामनवमीच्या महान अशा पर्वकालावरती संपन्न होणारा नामयज्ञ 16 नामयज्ञ सोहळ्याच्या माध्यमातून आजची प्रथम दिवसाची कीर्तनरूपी सेवा समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ सप्ताह कमिटी यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी माझ्याकडे सुपूर्द करण्यात आली. आजच्या प्रथम दिवसाच्या कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग श्रीमंत संत शांती ब्रह्म प्रतिष्ठान पैठणवासी श्री संत भानुदास महाराज यांचे बंधू श्री संत एकनाथ महाराज यांचा आहे. विठ्ठल विठ्ठल. सुंदरशा पद्धतीच्या आयोजनामध्ये सालाबाद प्रमाणे संपन्न होत असणारा अखंड हरिनाम सप्ताह नाम सप्ताहाच्या माध्यमातून प्रथम दिवसाची कीर्तनरूपी सेवा त्याच पद्धतीने सामुदायिक ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना आजच्या या कीर्तनाचे यजमान आदरणीय श्री रामदास भाऊ निवृत्ती बोडके त्याच पद्धतीने आदरणीय श्री परशुराम दादा बाळीबा बोडके यांच्याही चरणावरती या ठिकाणी वंदन नतमस्तक होईल. त्याच पद्धतीने ज्यांच्या माध्यमातून अर्थात कार्यक्रमाचा संपर्क झाला आदरणीय आमचे अरुण दादा बोडके आणि समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ सप्ताह कमिटी तरुण मित्र मंडळ आदरणीय आमचे बंधू सुदाम दादा बोडके त्यांच्या चरणावरती या ठिकाणी वंदन करेल. सुंदर अशा पद्धतीच्या नियोजन आयोजनामध्ये नाम सप्ताहाला प्रारंभ होत असताना आजची प्रथम दिवसाची कीर्तनरूपी सेवा आणि या प्रथम दिवसाच्या कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग नाथ बाबांच्या गाथेमध्ये असणारा हरिपाठ आणि हरिपाठामध्ये 23व्या क्रमांकाचा सुंदर असा 5 चरणांचा अभंग. आज आपल्या नाम सप्ताहाचा पहिला दिवस म्हटला म्हणजे नामपर किंवा मंगलपर सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी या संप्रदायाच्या नियमानुसार पहिल्या दिवशी नामपर अभंग घेतात आणि त्याच संप्रदायाच्या नियमाला अनुसरून नाथ बाबांच्या हरिपाठातील 23व्या क्रमांकाचा सुंदर असा 5 चरणांचा नामपर असणारा अभंग कीर्तनरूपी सेवेकरता घेतला. विठ्ठल विठ्ठल. भजनी मंडळ सप्ताह कमिटीच्या माध्यमातून आज या ठिकाणी ज्यांना गायनाकरता पाचारण केलेलं आहे वारकरी संप्रदायाचे थोरपासक असणारे महाराष्ट्रातील ख्यातनाम गायनाचार्य परम आदरणीय परमस्नेही परमार्थ प्रेमी स्वर अलंकार नवे आपल्या सिन्नर तालुक्याचं भूषण असणारे आदरणीय हरिभक्त प्रणमचे रहाटकर महाराजांच्या चरणावरती या ठिकाणी वंदन. परम आदरणीय परमस्नेही परमार्थ प्रेमी संप्रदायाचं भूषण असणारे महाराष्ट्रातील ख्यातनाम गायनाचार्य स्वर अलंकार आदरणीय आमचे बोराडे महाराजांच्या चरणावरती या ठिकाणी वंदन करेल. आदरणीय परमस्नेही परमार्थ प्रेमी हरिभक्त प्रणमचे वाघ महाराजांच्या चरणावरती या ठिकाणी वंदन करेल. त्याच पद्धतीने आमचे दुसरे वाघ महाराज मनापासून त्यांच्या चरणावरती या ठिकाणी सगळ्या वाघांच्या समोर आज कीर्तन सेवा आहे. सर्वांच्या चरणावरती या ठिकाणी वंदन. टाळकरी गुणीजन भजनी मंडळ त्यांच्या चरणावरती या ठिकाणी वंदन. महिला भजनी मंडळ बालगोपाल भजनी मंडळ विनेकरी ताईंच्या चरणावरती या ठिकाणी वंदन. ज्यांची कीर्तन सेवा अर्थात आपल्याच गावातील असणारे हरिभक्त परायण अश्विनी ताईंच्या चरणावरती या ठिकाणी वंदन. उत्कृष्ट अशा प्रकारची मृदंगाची साथ करणारे तालमर्षी हरिभक्त प्रणमचे संतोष महाराज भालेराव महाराजांच्या चरणावरती या ठिकाणी वंदन. उत्कृष्ट अशा प्रकारची ज्यांची साऊंड सिस्टीम आहे आदरणीय आमचे मोठाळ दादा वडगावकर मनापासून त्यांच्या चरणावरती या ठिकाणी वंदन. त्याच पद्धतीने हार्मोनियमची साथ करणारे आदरणीय हरिभक्त परायण महाराज त्यांच्या चरणावरती या ठिकाणी वंदन. आदरणीय आमचे चौदार महाराजांच्या चरणावरती या ठिकाणी वंदन. चॅनल वाले दादा
अर्थात चॅनल वालेच म्हणून तुमच्या चरणावर या ठिकाणी वंदन. आपणही सर्व भाविक भक्त आज प्रथम दिवस आहे तरी या ठिकाणी एवढ्या संख्येने उपस्थित झालात. आपणही सर्वांच्या चरणावरती वंदन करून नतमस्तक होऊन सर्वांना एकच विनंती, ज्या ज्या वेळेला भगवंताचं भजन नामचिंतन केलं जाईल आपल्या प्रत्येकाचा परम कर्तव्य एक, मुखाने टाळी हाताने भगवंताचं नामचिंतन करा. करताळी बोला मोठी नाम, करताळी बोला मोठी नाम, करताळी बोला मोठी नाम, करताळी बोला मोठी माझं बरोबर चाललंय ना? मुखाने टाळी चुकलं का काही? म्हणजे तुम्ही सगळे कीर्तना अगोदर बघितलं पाहिजे, नाहीतर आमचं चाललंय का तुम्ही कुठंतरी असं काही. मग काय करायचं? ज्या ज्या वेळेला भगवंताचं भजन नामचिंतन केले जाईल हाताने टाळी, मुखाने भगवंताचं नाम आणि आपल्या अंतःकरणामध्ये असणारी प्रसन्नता जर आपल्या चेहऱ्यावरती झळकू द्या. आपण धर्म मंडपामध्ये भक्तिमय सुखाचा आनंद उपभोगण्याकरता या ठिकाणी उपस्थित झाला. अंतःकरणातील प्रसन्नता जर आपल्या चेहऱ्यावरती झळकू द्या, नाहीतर काही त्यांचे चेहरे बघितल्याच्या नंतर असं वाटतं आत्ताच एखाद्याला वाटा लावणार आहे का? आपले चेहरे तसे प्रसन्न आहे, टवटवीत आहे. ही प्रसन्नता 12 वाजेपर्यंत कमी होता कामा चालेल ना? तुम्ही काही टेन्शन घेऊ, कारण मी काही 12 वाजवणार. रिलॅक्स बसा, अंतःकरणातील प्रसन्नता चेहऱ्यावरती झळकू द्या. भगवंताचं भजन नामचिंतन सुरू झालं की तुमच्या हाताने टाळी आणि मुखाने भगवंताचं नाम हे बाहेर पडलंच पाहिजे. विठ्ठल नामसप्ताहाचा प्रथम दिवस प्रारंभ झाला. अतिशय आनंदी आनंद, अगदी वेळेवरती कीर्तन सेवा या ठिकाणी सुरू झालेली आहे. अगदी आनंदी आनंद आहे. पण आता ऐका, जगामध्ये 280 देश आहेत, 5 खंड आहे. आशिया खंड, ऑस्ट्रेलिया खंड, युरोप खंड, दक्षिण अमेरिका आणि उत्तर अमेरिका या सर्व देशांमध्ये भारत भूमी ही देवभूमी आहे. कारण सर्व देवांनी अवतार आपल्या भारत देशातच घेतलेले आहे. आता लंकेला रामप्रभू गेले होते, पण अवतार मात्र आपल्या या भारत भूमीतच घेतलेले आहे. त्यातल्या त्यात आपला महाराष्ट्र अतिशय पवित्र राज्य, कारण महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. त्यातल्या त्यात आपला नाशिक जिल्हा, ही आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये सर्व फुले फळे संत ग्रंथ पंत भगवंत पवित्र नद्या, सर्व नद्या तुम्हाला माहित आहे. त्या काही या ठिकाणी मी सांगत बसणार नाही. पवित्र तीर्थ कुशाव्रत, रामकुंड, कपिलधारा सर्व तीर्थ टाके, पवित्र डोंगर सप्त शृंगीगड, ब्रह्मागिरी दृष्टी पडता ब्रह्मागिरी तया नाही पुरी, पवित्र मंदिरे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आपल्या नाशिकला लाभलेलं आहे. 3.5 शक्तिपीठांपैकी अर्ध शक्तिपीठ सप्तशृंगी माता आपल्या नाशिकला लाभलेली आहे. महाविष्णू माऊली ज्ञानोबरांच्या सद्गुरू श्री संत निवृत्तीनाथ महाराज यांनी समाधी आपल्या नाशिकलाच घेतली. अशा अनेक गोष्टी आपल्या नाशिक बद्दल सांगता येतील. भगवान महाविष्णूने अवतार घेतला उत्तर प्रदेश मध्ये अयोध्येला, 7वा अवतार प्रभू रामचंद्र. हे आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये बराच काळ राहिले. एवढं भाग्य कुणाला लाभलं? भारतामध्ये एकूण 656 जिल्हे आहेत, पण एवढं भाग्य फक्त एकट्या नाशिक जिल्ह्याला लाभलं. विठ्ठल भाग्यवान असणारा नाशिक जिल्हा, मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पुनीत पावन झालेली भूमी. मग आपलं भाग्य कोणीतरी दुसऱ्याने सांगण्यापेक्षा आपणच आपल्या भाग्याचं वर्णन केलं तर मग भाग्यवान आहोत आपण या भूमीमध्ये जन्माला आलो. आणि खरं तर जामगावच्या सर्व ग्रामस्थांचं अभिनंदन आणि कौतुक करावं वाटतं. कशामुळे? संपूर्ण पत्रिकेमध्ये जर तुम्ही बघितलं तर सगळी आपलीच माणसं या ठिकाणी कीर्तनाच्या सेवेमध्ये तुम्हाला दिसतील. नाहीतर आता आपल्या जिल्ह्याला फार मोठी सवय लागली, भयानक.
काही कमी आहे हो, यांच्यामध्ये काही कमी आहे. आता यांना जर आपण म्हटलं द्या ना एका कार्यक्रमाचे जरा 4-4 हजार द्या, नाही आपलेच आहे ना ते. तर ते कधी मागत नाही, भांडत नाही. पण कुठेतरी आपण आपली माणसं जर मोठी केली, उद्या तुमच्यावर काही प्रसंगाला महाराजांना आवाज दिला ना, तुम्ही ते लगेच येतील. आणि तिकडे जर आवाज देऊन बघा, माणसं पाहून येतील. पण पत्रिका बघून अतिशय आनंद वाटला की सर्व या नाशिक जिल्ह्यातील सगळी कीर्तनकार मंडळी, आदरणीय हरिभक्त परायण डॉक्टर हरिदास महाराज पालवे शास्त्रींचं कीर्तन या ठिकाणी घेतलेलं आहे. अर्थात विद्वान व्यक्तिमत्व म्हणून सर्व ग्रामस्थांच्या चरणावरती वंदन आणि सगळ्यांचं कौतुक आहे. मग पवित्र असणारा नाशिक जिल्हा, पण या नाशिक जिल्ह्याचं वर्णन करत असताना आता ऐका, आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये जी नदी वाहते त्या नदीचं नाव आहे गौतमी. गौतम ऋषींनी आणली म्हणून तिला गौतमी म्हणतात. पण या गौतमी नदीचं एक वैशिष्ट्य, या गौतमी नदीमध्ये जर स्नान केलं तर ज्याच्या हातून गाय मारली गेलेली आहे त्याने जर या गौतमी नदीमध्ये स्नान केलं तर त्याचं गाय मारल्याचं पाप जातं. गोवध हरी याच्यावरून शब्द तयार झाला गोदावरी. विनाकारण हे नाव पडलेलं नाही. म्हणून तर अखिल भारत वर्षातले साधू दर 12 वर्षानंतर हे आपल्या गोदावरीमध्ये स्नान करण्याकरता येतात. एवढंच काय, परदेशातील साधू सुद्धा आपल्याला या सिंहस्थ पर्वणीमध्ये बघायला मिळतात. संत महंत मेळे दिवस जाय सुखाचा, संत महंत मेळे दिवस जाय सुखाचा, संत महंत मेळे दिवस जाय सुखाचा, संत महंत मेळे दिवस जाय सुखाचा. गोदातली निर्मळे, गोदातली निर्मळे, देवदेवींची रावळे, संत महंत मेळे दिवस जाय सुखाचा, संत महंत मेळे दिवस जाय सुखाचा, संत महंत मेळे दिवस जाय सुखाचा, संत महंत मेळे दिवस जाय अशा या सिंहस्थ पर्वणीचं भाग्य आपल्या गोदावरीमुळे नाशिकला लाभलं. ऋषींनी आणली म्हणून तिला गौतमी म्हणतात. दक्षिण भारताकडे जाते म्हणून तिला दक्षिण गंगा म्हणतात. चला अनेक नावे आहेत. अशा या पवित्र गोदावरीच्या काठावरती प्रतिष्ठान नावाची नगरी आणि शालिवाहन राजाचा दरबार, आणि त्याच ठिकाणी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे मंत्र म्हटले ते गागा भट्ट याच प्रतिष्ठान नगरीचे. आणि याच प्रतिष्ठान नगरीचं पुढे नाव पडलं ते म्हणजे पैठण. या पैठण गावामध्ये मूळ पुरुष झाले ते म्हणजे भास्कर पंत. या भास्कर पंतांच्या पत्नीचं नाव आहे सावित्रीबाई. यांच्या पोटी महार भगवत भक्त भानुदास महाराज यांचा जन्म झाला. आणि ह्याच भानुदास महाराजांच्या कुळामध्ये भगवंताने अवतार घेतला तेच शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज. भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार. भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार. क्षेत्र प्रतिष्ठान वस्ती गोदातीरा. क्षेत्र प्रतिष्ठान वस्ती गोदातीरा. आओ वाळू आरती स्वामी एकनाथा. ओ वाळू आरती स्वामी एकनाथा. भानुदासाची कुळी महाविष्णूचा अवतार. क्षेत्र प्रतिष्ठान वस्ती गोदातीर. आता मी तुम्हाला 5 पिढ्या सांगते, इकडे लक्ष द्या. आता मी तुम्हाला 5 पिढ्या सांगते. कुणाच्या? माझ्या नाही, नाथ महाराजांच्या. करा सुरुवात. पहिले मूळ पुरुष भास्कर पंत. या भास्कर पंतांच्या पत्नीचं नाव सावित्रीबाई. यांच्या पोटी भानुदास महाराज. भानुदास महाराज यांच्या पोटी चक्रपाणी महाराज. चक्रपाणी महाराज यांच्या पत्नीचं नाव सरस्वतीबाई. यांच्या पोटी सूर्यनारायण महाराज. सूर्यनारायण महाराज यांच्या पत्नीचं नाव रुक्मिणीबाई. यांच्या पोटी श्री संत एकनाथ महाराज. श्री संत एकनाथ महाराज यांच्या पत्नीचं नाव गिरिजाबाई.
महान पतिव्रता. यांच्या पोटी हरिपंत नावाचा एक मुलगा झाला, त्याचंच नाव हरिपंडित. गोदूबाई आणि गंगाबाई या नावाच्या 2 मुली झाल्या. नाथांच्या जीवनामध्ये पुष्कळशा घटना घडल्या. त्या सूर्यप्रकाशा इतक्या स्वच्छ आणि प्रगट स्वरूपाच्या आहेत. सर्व संतांमध्ये आर्थिक परिस्थिती श्रीमंतीची नाथ महाराजांची, आणि सर्वात जास्त ग्रंथ लिहिले तेही नाथ महाराजांनी. 36,000 भावार्थ रामाने, 18,000 एकनाथी भागवत, स्वात्मशोक, हष्टमलक, आनंद लहरी, रुक्मिणी स्वयंवर, चिरंजीव पद, अभंग गाथा, गणेश पुराण, हरिपाठ आणि एवढे सगळे ग्रंथ केल्याच्या नंतर पुन्हा भारुडे केलेले आहेत. मला दादला नको ग बाई, 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 सुरथीचे मोती गुळधाव सोने राज्यातले नाही, मला दादला नको ग बाई. भाव म्हणजे प्रेम, भाव म्हणजे प्रेम, आणि त्या प्रेमावर आरूढ होणं. भाव आणि आरूढ याच्यावरून शब्द तयार झाला भारूड. भारुडे चांगले आहेत आहे का? सगळ्यांच्या ध्यानात येईल. या ठिकाणी दादरा म्हणजे पती, म्हणजे संसारूपी पती हा मला नको आहे, कारण या संसारूपी पतीच्या घरामध्ये गुळधाव सोनं नाही, म्हणजे क्षणभर सुद्धा सुख नाही, म्हणा संसारूपी पती मला नको आहे. विंचू चावला देहांकार रूपी, विंचू चावला भूत जबर मोठे गबाई. अशा प्रकारची भारुडे केलेली आहे. आता नाथ महाराजांच्या भारुडाबद्दल तुम्हाला सर्वांना माहित आहे. विठ्ठल विठ्ठल. आता मी तुम्हाला नाथ महाराजांचा परिचय करून देते. नाथ महाराज म्हणजे संत, शांत आणि श्रीमंत आहेत. तुकाराम महाराज संत आहेत, शांत आहेत, श्रीमंत नाहीत. ज्ञानेश्वर महाराज संत आहेत, शांत आहेत, श्रीमंत नाहीत. गोरोबा काका, चोखोबा महाराज, सावता महाराज संत आहेत, शांत आहे, पण श्रीमंत नाही. पण नाथ महाराज संत आहेत, शांत आहेत आणि श्रीमंतही आहेत, आणि त्यांचाच आजचा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल. 3 वाक्य सांगते ऐका. इकडे लक्ष द्या. इकडे येणारच आहे, बसणारच आहे, बसणारच आहे. आपल्याच गावचे आहे, पहिल्यांदाच पाहतात का त्यांना? माईका. 3 वाक्य सांगते ऐका. माणूस गुरुच्या कृपेने संत होतो, देवाच्या कृपेने शांत होतो, आणि अनुकूल प्रारब्धाने श्रीमंत होतो. ऐकताय ना? अजून हेच 3 वाक्य सांगते ऐका. संत झाला की जन्म मरणाचं दुःख गेलं, शांत झाला की वर्तमान काळाचं दुःख गेलं, आणि श्रीमंत झाला की दारिद्र्याचं दुःख गेलं. असे हे नाथ महाराज. या नाथ महाराजांच्या घरी 36 वर्ष भगवंत काम करत होते. एकनाथा सदनी माधवची सर्व ही कामे करीतो, स्वकरे चंदन घासी पाणी कावडीने भरितो, कावडीने कावडीने पाणी कावडी चक्र पाणी वाहे, कावडीने पाणी चक्र पाणी वाहे, कावडीने पाणी चक्र पाणी वाहे,
अधिक आहे. तुम्हाला नाथांच्या जीवनातील पुष्कळ प्रसंग सांगता येतील, परंतु एक प्रसंग सांगते. एकदा हरिजन मंडळी अशी रस्त्याने जात असताना स्वयंपाकाच्या पक्वान्नाचा, गावरान तुपाचा खमंग असा सुगंध सुटला. लहान लहान मुलं म्हणायला लागली, वा काय खमंग वास आलाय. त्यांच्याही म्हणायला लागली, अरे गरीबाला असा कधी मिळेल का. अरे नाथ महाराजांच्या ब्राह्मणाचं घरचं भोजन फक्त ब्राह्मणांनाच. बस एवढाच शब्द नाथ बाबांनी ऐकला आणि त्यांना घरात बोलावून घेऊन पोटभर जेव घातलं. विठ्ठल विठ्ठल. नाथ महाराजांनी हरिजनाच्या मुलाला गोदावरीच्या वाळवंटात कडेवर उचलून घेऊन त्याच्या घरी नेऊन पोहोचवलं. हा एक आदर्श समाजामध्ये दिलेला आहे. कारण वारकरी संप्रदाय हा जातीपातीच्या पलीकडचा आहे. जातवित गोत कुळ श्रमात भजका त्वरित भावना. आता मी तुम्हाला नाथ महाराजांचा बराच परिचय करून दिला. नाथ महाराजांनी एवढं सगळं वाङ्मय लिहिलं, पण एवढं सगळं वाङ्मय असताना सुद्धा नाथ महाराजांनी हरिपाठ केलं. तर आता मी तुम्हाला विचारते, तुम्ही चारध्या मेत्रेवरून आलात, गंगासागरवरून तुम्ही सुनीला 1000 रुपयाची शाल आणली, मुलाला स्वेटर आणलं, कुणाला काय तर कुणाला काय दिलं, भजनी मंडळाला बुक्का गोपी चंदन दिलं, मोठ्या मुलाला मूर्ती दिली, मधल्या मुलाला देवपूजेचं साहित्य दिलं. पण जो 4 वर्षाचा नातू आहे त्याला काय लागतं हो? त्याला खेळणी लागते, त्याला खाऊ लागतो. मग त्याच्या वयानुसार त्याच्या हिशोबाप्रमाणे त्याला खेळणी दिली, त्याला खाऊ दिला. तसं नाथ महाराजांनी सुद्धा ही जी सर्वसामान्य भोळी भाबडी जनता आहे, ज्यांना कुठलाही वाङ्मय कळत नाही, ग्रंथांचे अर्थ नीट कळत नाही, संस्कृत नीट वाचता येत नाही, काही काही ना तर माऊलीचा हरिपाठ सुद्धा नीट म्हणता येत नाही. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला. काय म्हणतात? सत्वर उच्चार प्रल्हाद बोंबला. आपण म्हणतो की नाही? सेविती साधू संत. काही म्हणतात जीविती साधू संत, वेगळंच काही पण बोलतात. अशी जी सर्वसामान्य भोळी भाबडी जनता आहे, ज्यांना ग्रंथांचे अर्थ नीट समजत नाही, ज्यांना कुठलाही वाङ्मय कळत नाही, त्यांच्या करता नाथ महाराजांनी हरिपाठ केला. विठ्ठल विठ्ठल. हरिपाठ सर्व शास्त्रांचं सार आहे. वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन. एक नारायण सार जप. एक नारायण सार. भगवंताचं नामच एकमेव सार आहे. बाकी सर्व सार आहे, पण भगवंताचं नाम मात्र एकमेव सार आहे. सार 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 विठोबा नाम तुझे सार. सार 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 विठोबा नाम तुझे सार. एकमेव सार आहे. आणि संस्कृत मध्ये म्हटलं जातं सारं गृह्णन्ति पंडितः. पंडित लोक सारच ग्रहण करतात. हे किती महत्वाचं आहे का? शास्त्रे अनेक आहेत, विद्याही खूप आहेत, पण काळ म्हणजे आयुष्य फार कमी आहेत आणि विघ्ने जास्त. म्हणून जीवाने ज्याप्रमाणे राजहंस पक्षी दूध आणि पाणी मिश्रणातून फक्त दूधच सेवन करतो, तसं आपणही सर्व शास्त्रांचा विचार न करता फक्त सारभूत घ्यावे, अर्थात नामाचीच उपासना करा. आणि हरिपाठामध्ये सर्व नामाचाच महिमा आहे आणि संत वाङ्मयाचं सार म्हणजे हरिपाठ आहे. विठ्ठल विठ्ठल. वारकरी संप्रदायामध्ये 2 हरिपाठ म्हटले जातात. पहिला श्री संत ज्ञानेश्वर
हरिपाठ. महावैष्णव माऊली ज्ञानोबा यांच्या हरिपाठामध्ये एकूण 27 अभंग आहेत आणि एकूण 112 चरण. 25 अभंग 4 चरणांचे, 25 गुणिले 4 25 चोक 100 चरण आणि 2 अभंग 6 चरणाचे, 6 गुणिले 2 12 चरण, एकूण 112 चरण. संतांचे संगती मनमार्ग गती हा 8वा अभंग आणि सर्व सुख कोडी साही शास्त्र निवडी हा 27वा अभंग. हे 2 अभंग 6 चरणाचे, 25 अभंग 4 चरणांचे, मग 25 गुणिले 4 25 चोक 100 चरण, 2 अभंग 6 चरणाचे, 6 गुणिले 2 12 चरण, एकूण 112 चरण. महावैष्णव माऊली ज्ञानोबा यांच्या हरिपाठामध्ये हरी हा शब्द 57 वेळा आलेला आहे. लक्षपूर्वक ऐका. महावैष्णव माऊली ज्ञानोबा यांच्या हरिपाठामध्ये हरी हा शब्द 57 वेळा आलेला आहे आणि महावैष्णव माऊली ज्ञानोबा यांच्या हरिपाठामध्ये पाहुणा शब्द 2 वेळा आलेला आहे. यमाचा पाहुणा प्राणी होय. अगोदरचं चरण सांगा. हरिवीन जन्म नरकाची पैजाना, यमाचा पाहुणा प्राणी होय. शांती दया पाहुणा हरी करी, तीर्थव्रती भाव धरी रे करुणा. शांती दया पाहुणा हरी करी, असा 2 वेळा पाहुणा शब्द आलेला आहे. 57 वेळा हरी शब्द आला आणि 25 वेळा रामकृष्णादी नामी आलेली आहेत. आणि माऊली ज्ञानोबा यांच्या हरिपाठामध्ये वैकुंठ शब्द 6 वेळा आलेला आहे. ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ, भरला घनदाट हरी दिसे तपाचे सामर्थ ते पिण्याला मोप. चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे, तया नराला धले वैकुंठ जोडले. सगळे घडले तीर्थाट, ज्ञानदेवा संग झाला हरिपाठ. पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी. तेने वैकुंठ भुवनी घर केले, ज्ञानदेवा फळ नारायण पाठ. सर्वत्र वैकुंठ केले असे. असा 6 वेळा वैकुंठ शब्द आलेला आहे, 57 वेळा हरी शब्द आलेला आहे. आणि गुरु परंपरेचे अभंग धरून माऊली ज्ञानोबा यांच्या हरिपाठाला फक्त 8 मिनिटं लागतात. विठ्ठल दुसरा आहे श्री संत एकनाथ महाराजांचा हरिपाठ. नाथबाबांच्या हरिपाठामध्ये एकूण 25 अभंग आहेत. सर्व अभंग सारखेच 5 चरणाचेच आहेत. 25 गुणिले 5 125 चरण. नाथ महाराजांच्या हरिपाठामध्ये हरी हा शब्द 95 वेळा आलेला आहे. आणि नाथबाबांच्या हरिपाठाला फक्त 6 मिनिटं लागतात. दोन्ही हरिपाठ मिळून 52 अभंग होतात आणि दोन्ही हरिपाठ मिळून 152 वेळा हरी हा शब्द आलेला आहे. आणि दोन्ही हरिपाठ मिळून फक्त 14 मिनिटात हरिपाठ होतो. किती? ज्यांना हरिपाठ करायला वेळ नाही त्यांच्याकरता सांगतो. 14 मिनिटं आपण विनाकारण फोनवर बोलण्यात घालवतो, पण 14 मिनिटात हरिपाठ होतो. झाला हरिपाठ, झाला हरिपाठ, बोलणे कोणी. झाला हरिपाठ, झाला हरिपाठ, झाला हरिपाठ, बोलणे कोणी. एका जनार्दनी हरी बोला, एका जनार्दनी हरी बोला. हरिमुखी गाता, हरिमुखी गाता, हर परिचिंता, हरिमुखी गाता. एका जनार्दनी हरी बोला, एका जनार्दनी हरी बोला. हरिमुखी गाता, हरिमुखी गाता, हर परिचिंता, हरिमुखी गाता. झाला हरिपाठ, बोलणे येथून एका जनार्दनी हरी बोला. हरिपाठ वारकऱ्याची संध्या आहे. ब्राह्मणाने संध्या करावी आणि वारकऱ्याने हरिपाठ. परिणाम काय? नित्य सत्य नित्य हरिपाठ जासी, कळी काळ त्यासी न पाहे दृष्टी. त्याला कळी काळाची भीती राहत नाही. नित्य नेमनामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळ. त्याला लक्ष्मीची प्राप्ती होते. नित्य नाम घोष जयाची मंदिरी,
तिची काशीपुरी तीर्थ क्षेत्र, त्याचं घर काशी तीर्थ क्षेत्रासारखं पवित्र होतं. नित्य प्रेम भाव हरिपाठ गाय, हरी कृपा होय तयावरी, त्याच्यावर हरीची कृपा होती. आता याच्यामध्ये नित्य शब्द किती वेळा आलेला आहे हे तुम्ही बघून घ्या. विठ्ठल विठ्ठल हरिपाठ वारकऱ्याची संध्या आहे, म्हणून ब्राह्मणाने संध्या आणि वारकऱ्याने हरिपाठ. सकाळचा हरिपाठ स्नानानंतर घरामध्ये करावा आणि सायंकाळचा हरिपाठ सामुदायिक मंदिरामध्ये वारकऱ्यांच्या समवेत करावा. आणि महिला मंडळाने घरातली कामं आटोपल्याच्या नंतर, भांडी कुंडी घासून झाल्याच्या नंतर शिकलेल्या महिलांनी पुढे हरिपाठ म्हणावा आणि बाकीच्यांनी त्यांच्या मागे म्हणावा. अशा वातावरणाची निर्मिती महिलांनी करावी, अर्थात अशी हरिपाठ मंडळे गावागावात निर्माण व्हावी. अशी हरिपाठ मंडळी गावागावात निर्माण व्हावी. आज आपल्या नामसप्ताहाचा पहिला दिवस, इथे जोरदार पद्धतीने हरिपाठ चालू होता. मला सांगा किती मंडळी या ठिकाणी हरिपाठाला उपस्थित होती? हा आनंद आहे. ही आनंदासारखा दुसरा आनंद नाही. आनंदाचा कधी मोजमाप होऊ शकत नाही, आनंदाचा कधी नाश होऊ शकत नाही. इतका आनंद हरिपाठ मंडळी गावागावात निर्माण व्हावी. कशा करता? असा पवित्र असणारा हरिपाठ आजही काही लोकांना माहित नाही. ऐकताय ना? असा पवित्र असणारा हरिपाठ आजही काही लोकांना माहित नाही. अहो, चीनची भिंत कुणी बांधली तेही माहित आहे. सर्वात जास्त साक्षर राज्य कोणतं आहे तेही माहित आहे. भारताचे 14वे राष्ट्रपती कोण आहे तेही माहित आहे. अजून सांगू का? शांताबाईचं गाणं कुणी लिहिलं तेही माहित आहे. हे सगळं माहित आहे, फक्त हरिपाठच माहित नाही. आजही अशी माणसं आहेत, पण जो हरिपाठ करत नाही ना त्याच्यावरती विश्वाची माऊली रागावली आणि रागाच्या भरात काय बोलली तर पापिया काय बोलली? नामासी विनमुख तो नर पापिया, नामासी विनमुख तो नर पापिया. तालुक्यात म्हणते हरिवीन धावया नपवे कोणी, नामासी विनमुख तो नरपापी. मी बोलले का? लहान तोंडी मोठा घास घेते बघा. आपल्या देशाचं जे सुप्रीम कोर्ट आहे, सर्वोच्च न्यायालय, त्याचा सरन्यायाधीश सुद्धा हे वाक्य खोडू शकत नाही. अहो, देव सुद्धा खोडू शकत नाही. काय? तो नरपापिया. विठ्ठल विठ्ठल देवालाच विसरला. बहुसंख्य समाज असा आहे. सांगू एका वाक्यात? संसार विस्तारला, देवाला विसरला, चारित्र्याने घसरला आणि शेवटी स्मशानात जाऊन पसरला. इथे कोणाचं काही नाही गेलं, येथे कोणाचे काय बा गेले, ज्याचे त्याने अनहित केले. हरिपाठ वारकऱ्याची संध्या हे मला सांगितले. तुम्हाला हरिपाठाची जेवढी माहिती सांगायची होती तेवढी. आता आपण आपल्या अभंगाकडे वळू. विठ्ठल विठ्ठल आवडीने भावे हरिनाम घेसी, आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. हा 23वा अभंग. आता ऐका. सर्वांच्या असंख्य जाती आहेत, त्याच्यामध्ये अजगर नावाची जात आहे. या अजगराचं तोंड जरी लहान असलं तरी त्याचे स्नायू प्रसारण पावतात, म्हणजे तो बरंच मोठं भक्ष गिळू शकतो. तर अशाच एका अजगराने एका लहान नर हरणाला पकडलं. हरणाच्या नराला शिंगे असतात, मादीला नाही.
तुमच्या डोक्यात टकटक राहून जाईल म्हणून अगोदरच सांगून टाकले. तर त्या अजगराने एका लहान हरणाला पकडलं, त्याला शिंगे होती आणि त्यातल्या त्यात हरणाची जात भित्री फार. तशी 3-4 प्राणी फार भित्रे. ससा, हरण आणि बुवा बामन. कोण 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 कोण? ससा, हरण आणि बुवा बामन. असू द्या. तर त्या अजगराचं एक वैशिष्ट्य आहे, त्याची भक्ष्य गिळण्याची क्रिया अतिशय सुंदर असते. हळूहळू गिळत गिळत त्या हरणाच्या तोंडाचा भाग त्या अजगराच्या ओठापर्यंत आला असा. पुढे त्याला गिळताही येत नव्हतं. जवळजवळ 95% हरण पोटात गेलं आणि काही घशात राहिलं. त्याला गिळताही येत नव्हतं आणि बाहेर काढताही येत नव्हतं. आता त्या हरणाच्या तोंडाचा भाग खाली आणि शिंगे वर. बाहेर काढायला गेला तर काढता येत नव्हतं आणि गिळायला गेला तर काय होत होतं, तर शिंगे आडवी येत होते. पण होतं काय, प्रत्येक प्राणी मेल्यावर फुगतो. प्रत्येक प्राणी मेल्यावर फुगतो. जिवंतपणे फुगणारा फक्त एकच आहे. तुम्ही समजून गेले मी कशाला सांगू. तर ते हरण त्या अजगराच्या पोटात असं फुगायला लागलं. म्हणजे ते गिळलं गेलं नाही ना. म्हणजे पचन शक्ती म्हणजे शरीरातला पाचक रस जो असतो तो त्याच्यापर्यंत काही भागात पोहोचला नाही. त्यामुळे ते हरण अजगराच्या पोटात असं वाढायला लागलं. तो अजगर असा झटकायचा, असा झटकायचा, असा झटकायचा, पण शिंगे डोक्याच्या कवटीमध्ये असतात. मग शेवटी झालं काय, अजगर मेला. अजगर मेला. संपलं उदाहरण. विठ्ठल विठ्ठल. दुसरं एक उदाहरण सांगते बघा. हजारो प्राणी जगात आहे, त्याच्यामध्ये चिचुंद्री नावाचा एक प्राणी आहे. काही भागात सुसुंद्री असंही म्हणतात. ची 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 असा आवाज करत चालत असते. शेपटी छोटी राहते आणि बारीक सुईसारखं तोंड असतं. उंदराच्याच आकाराची असते. उंदराचीच एक लहान जात. तर त्या चिचुंद्रीला पकडले एका सापाने मागून. कुणाला? चिचुंद्रीला. आणि पकडल्याबरोबर ती ची 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 असा आवाज करायला लागली. आणि तो आवाज ऐकल्याबरोबर त्या सापाला समजलं, ज्याला आपण पकडलेला आहे तो उंदीर असून ती चिचुंद्री आहे आणि ती विषारी आहे. याचं उदाहरण रामायणात आलेलं आहे, तुलसीदास रामायणामध्ये. आता त्या सापाने त्या चिचुंद्रीला जर सोडलं तर ती इतकी चवताळते, इतकी चवताळते, इतकी चवताळते, अशी जोरात फुंकर मारते त्या सापाच्या तोंडावर की त्या सापाचे 2ही डोळे आंधळे होतात. कोणाचे? आणि गिळलं तर काय होतं, त्या चिचुंद्रीच्या शरीरामध्ये असणाऱ्या विष ग्रंथीमुळे तो मरतो. विठ्ठल विठ्ठल. परदेशामध्ये क्रिप्ले नावाचा माणूस होऊन गेलेला आहे. भारताच्या बाहेर त्याने प्राणी जगताची इतकी माहिती गोळा केली आहे. रिप्लेचे अद्भुत विश्व, त्याच्यामध्ये हे विषय आलेले आहेत. त्याच्यात अनेक प्राण्यांच्या माहिती दिल्या. प्राणी मात्रांच्या, मधमाशांच्या, माणसांच्या, बेडकांच्या, अनेक प्राण्यांच्या त्याच्यामध्ये माहिती दिल्या आहेत. त्याच्यातलेच विषय आहेत. आता त्या सापाने त्या चिचुंद्रीला सोडावं तर आंधळं व्हावं आणि गिळावं तर मरावं. आता त्याने काय करावं हे तुम्हीच मला सांगावं. विठ्ठल विठ्ठल. आता तुम्ही म्हणाल हे सगळं जर आम्ही तुम्हाला सांगावं तर तुम्ही कीर्तन कशाला करावं. आता त्या सापाला त्या चिचुंद्रीला गिळताही येत नव्हतं आणि सोडताही येत नव्हतं आणि सुखाने जगताही येत नव्हतं. आता ही जी 2 उदाहरणं मी तुम्हाला सांगितली ना, विषय समजण्यासाठी, दृष्टांत हा सिद्धांत पटण्याकरता असतो. जसं त्या अजगराला, त्या हरणाला गिळताही येत नव्हतं आणि बाहेर काढताही येत नव्हतं, सापाला त्या चिचुंद्रीला गिळताही येत नव्हतं आणि सोडताही येत नव्हतं. ही जी अवस्था होते हिला काय म्हणतात, द्विधावस्था. काय म्हणतात, द्विधावस्था. जसा संसार करावा तर सुख मिळत नाही आणि परमार्थ करावा तर देव दिसत नाही, याला म्हणतात द्विधावस्था. संसार करावा तर सुख मिळत नाही, परमार्थ करावा तर देव दिसत नाही. आता काय करावं अजून सांगू. काही काहींच्या बाबतीमध्ये कसं होतं माहितीये का, तिखट खाल्लं तर पचत नाही आणि फिक्क खाल्लं तर पोट भरत नाही. अजून सांगू. काही काहींच्या बाबतीमध्ये कसं होतं माहितीये का, पतीच्या घरी नांदावं तर पती मारतो आणि भावाच्या घरी राहावं तर भाऊजाई भांडण करते. आता काय करावं अजून सांगू. काही काहींच्या बाबतीमध्ये कसं होतं माहितीये का, सायकल घ्यावी तर पटत नाही आणि मोटरसायकल घ्यावी तर पैसे नाही, गुपचूप बसणं तर अजिबात जमत नाही. ही जी अवस्था आहे ना हिला म्हणतात, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू.
म्हणजे ना देवाय ना धर्माय, म्हणजे हेही नाही आणि तेही नाही. मशी द्विधावस्था जीवाची झाल्याच्या नंतर याच्यातून सुटण्याकरता जर काही प्रयत्न केला तर काय सुटायाचा काही करीतो उपाय, तो हे देखे पाय गोविले. ज्याप्रमाणे बघा पावसाळ्यामध्ये धो धो पाऊस पडतो, नदी नाले डोंगर याच्यातून भरदा वेगाने पाणी वाहत येतं. त्या पाण्याबरोबर बराचसा गाळ माती वाहून येते आणि ते पाणी एखाद्या धरणामध्ये साठवलं जातं. कालांतराने पावसाळा संपल्याच्या नंतर धरणाची पातळी हळूहळू कमी होते, पाणी हळूहळू कमी होत जातं. धरणाच्या कडेला साचलेला जो गाळ असतो ना, तो वरून पाहता अतिशय कोरडा दिसतो. पाहणाऱ्याला असं वाटतं की या धरणाच्या कडेला कोरडी जमीन आहे, पण ती जमीन वरून पाहता जरी कोरडी दिसत असली तरी खाली मात्र प्रचंड मऊ गाळ असतो. एखादी गाय येते त्या ठिकाणी पाणी पिण्याकरता, ती गाय कोरड्या गाळापर्यंत जाते, पण पुढे काय असतं? पाणी. त्या गायीला काही समजत नाही, कारण गाळ खाली ओला आणि वर कोरडी माती असते. गायीला काही समजत नाही, कारण पुढचे पाय उचलावे तर मागचे पाय फसतात आणि मागचे पाय उचलावे तर पुढचे पाय फसतात. जितकी हालचाल वाढवावी तितका तो गाळ ढिला होतो. जितकी ती गाय बाहेर निघण्याचा प्रयत्न करते तितकी ती अधिक फसते. सुटायाचा काही करीतो उपाय, तो हे देखे पाय गोविले. जीवाची सुद्धा गत अशीच झाली. या संसाराच्या बाजारामध्ये सुखाचा शोध घेत असताना पदरात मात्र दुःखच पडत आहे. सुखाकरता एक पाय उचलला तर दुसरा पाय फसतो, आणि दुसरा पाय उचलला तर पहिला पाय फसतो, आणि दुःखाच्या गर्तेत प्रत्येक जण सापडलेला आहे. या मृत्यू लोकामध्ये महाविष्णू माऊली ज्ञानोबाने सांगतात, सुखाची कहाणी सुद्धा ऐकायला मिळणार नाही. मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकी जे लकवनाचे श्रवणी, कैसी सुख निद्रांतुरणी. इंगळाच्या बाजेवरती कधी सुखाची झोपी, तसे या संसाराच्या बाजारामध्ये सुख शोधूनही सापडणार नाही. माता दुःखी झाली. द्विधा अवस्थेत अडकलेला आहे. मग दुःखी झालेल्या जीवाचा उद्धार होण्याकरता, द्विधावस्था झालेल्या जीवाचा उद्धार होण्याकरता या कलियुगामध्ये काही उपाय आहे का? अशा दुःखी झालेल्या जीवाचा उद्धार होण्याकरता, द्विधावस्था झालेल्या जीवाचा उद्धार होण्याकरता सर्व संत जे आहेत ना, ते सर्व संत एकांतात बसले. संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधिले, ज्ञान दृष्टीने अवलोकिले, सारे काढिले निवडून ते एक श्री हरीचे नाम. भगवंताच्या नावाने जीवाचा उद्धार होणे साधू संतांनी सर्व साधनांचं मंथन केलं, आणि सर्व साधनांचं मंथन करून त्याच्यामधून एक सार बाहेर काढलं, ते भगवंताचं नाम. या कलियुगामध्ये जीवाचा उद्धार होण्याचं साधन म्हणजे भगवंताचं नाम. कोणत्या युगामध्ये कोणतं साधन केल्याच्या नंतर जीवाचा उद्धार होईल, देवाची प्राप्ती होईल, याचं वर्णन श्रीमद भागवतामध्ये श्री विष्णू पुराणामध्ये सर्वत्र आलेलं आहे. कृते ध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मुखे, द्वापारे परिचर्यानां कलो तदहरी कीर्तनात. त्रेतयुगामध्ये ध्यान करणं उद्धाराचं साधन सांगितलेलं आहे, ते त्रेतायुगामध्ये यज्ञ करणं उद्धाराचं साधन सांगितलेलं आहे. द्वापार युगामध्ये परिचर्या पूजन करणं उद्धाराचं साधन सांगितलेलं आहे, आणि कलियुगामध्ये भगवंताचं नाव. म्हणून परमार्थ विचारावा साधूंना, साधूंना परमार्थ विचारावा. सांगा महाराज, नामचिंतन हे प्रभावी साधन आहे. हो, कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. 2 वाक्य सांगते ऐका. शरीराचा श्रम जाऊन मनाचा भ्रम जावा. शरीराचा
श्रमजमानी मनाचा भ्रम जावा याच्या करताच परमार्थ करावा. परमार्थामध्ये बाहेरून काहीच आणण्याची गरज नाही. जे आपल्या चित्तात आहे ते त्याचंच चिंतन करून त्याचीच ओळख करून घ्यायची आहे. मग शरीराचा श्रम जावा आणि मनाचा भ्रम जावा याच्या करताच परमार्थ करावा. ज्याच्यामध्ये परम अर्थ आहे त्याचं नाव आहे परमार्थ. संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थी किंवा परमार्थ महाधन. जोडी देवाचे चरण वावया जतन, हे उपाय लाभाचे. भगवंताचं नामचिंतन हेच एक सुलभ असं साधन आहे. भगवंताचं नामचिंतन हेच एक प्रभावी असं तत्व आहे. आणि या भगवंताचं नामचिंतन सोडून जर अन्य मार्गाने गेला तर माऊली नामोपरा संत तो वायाला गेल्याशिवाय राहत नाही. वायानिक पंथा जाशी जाणी, वायानिक पंथा पटलं नाथ महाराज आम्हाला मान्य आहे. भगवंताच्या नामचिंतनाशिवाय या कलियुगामध्ये जीवाला दुसरा पर्याय नाही. मान्य आहे महाराज. पण का हो नाथ बाबा, या भगवंताचं नामचिंतन घेण्याची काही पद्धत आहे का? नाथ महाराज म्हणतात आहे ना. विचारा तुम्ही, सांगतो आम्ही. का? संतांचा अवतार सांगण्याकरता आहे त्या मुमुक्षु जीवांना, त्या साधकांना नामचिंतन घेण्याची पद्धत नाथ बाबा सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या प्रथम चरणात आवडीने भावे हरी नाम घेसी, 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 आवडीने हे
आपलीच आहेत ना, एकदा जोरदार टाळी वाजवा. आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. नाथ महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये नामचिंतन घेण्याची पद्धत सांगतात. पहिल्या चरणात आपला प्रवेश झाला, याला अभंग प्रवेश म्हणतात. अभंग कसा सोडवावा ही एक पद्धत आहे. चपात्या कशा लाटाव्यात ही एक पद्धत आहे. अधिक उत्पन्न कसं घ्यावं ही एक पद्धत आहे. अजून सांगू, खिसा कसा कापावा ही एक पद्धत आहे. तसं भगवंताचं नामचिंतन कसं घ्यावे याला सुद्धा पद्धत आहे. भगवंताचं नामचिंतन आवडीने आणि भावाने घेतलं पाहिजे. आवडीने आणि भावाने केलेलं नामस्मरण हेच खरं नामस्मरण आहे. नाहीतर दंभाने किंवा लौकिक भावनेने केलेली भक्ती निरुपयोगी आणि फलशून्य होते. नाथ महाराज वर्णन करतात, शुद्ध भावे जी भक्ती त्याची दांभिक जाण निश्चिती, ती अपक्काची राहे प्राप्ती, जेवी काकड जाती मुंगाची. मूग या धान्यामध्ये काकड मूग म्हणून एक जात आहे. काकड मूग म्हणजे कुचीर मूग. हा मूग किती शिजवला तर शिजला जात नाही. मग भावाशिवाय भक्ती करणं म्हणजे पंख असूनही दृष्टी नसलेल्या गरुड पक्षाप्रमाणे व्यर्थ आहे. नाथ महाराज स्वतः भगवान परमात्मा उद्धवाला सांगतात. नाथ बाबा त्याचं वर्णन करतात. माझा भाव नाही जिवारी, तो हाच वाहाच माझी भक्ती करी, तो आंधळ्या गरुडाचे परी, एवढे परी निर्धारी स्थान नेनो. गरुडाला पंखांच्या साहाय्याने आकाशामध्ये किती उंच भरारी मारता येऊ शकते, पण त्या पंखांबरोबर डोळेही पाहिजे. दृष्टी नसलेल्या गरुड पक्षाची अवस्था कशी होईल? तो उडू शकेल, पण नेमकं त्याला ज्या ठिकाणी ज्या स्थळी जायचं आहे त्या ठिकाणी तो जाऊ शकत नाही. मग तसं भगवंताचं नाम हे आवडीने आणि भावाने घेतलं पाहिजे. नाथ बाबा म्हणतात, भक्त म्हणून घेणं सोपं आहे. भक्त म्हणून घेणं सोपं आहे, पण आवड आणि भाव असणं वाटतं ते. चौकदार महाराज, तुमची गरज तिकडे आहे, तिकडे इकडे काही गरज नाही. त्यांना काही तुम्ही चोपणदार नका करू. म्हणून अंतःकरणामध्ये भाव असणं महत्वाचं आहे. भक्त म्हणून घेणं सोपं, नामधारक म्हणून घेणं सोपं आहे, पण आवड आणि भाव असणं वाटतं तितकं सोपं नाही. म्हणून भगवंताचं नाम ही आवडीने आणि भावाने घेतलं पाहिजे. स्वतः भगवान परमात्मा उद्धवाला सांगतात, माझं नामस्मरण कसं केलं पाहिजे. नाथ बाबा त्याचं वर्णन करतात. कृपण जरी दुरी जाय, तो घरीचे ठेवणी जीविवाय, तैसे माझे प्रेम पाहे, जोरदैव आहे सर्वदा. कृपण म्हणजे कंजूस मनुष्य. आपल्या घरापासून किती जरी दूर गेला ना, त्याच्या घरामध्ये त्याने जे धन ठेवलेलं असतं त्याचं चित्त त्या धनाचं चिंतन करत असतं. तसं भगवान म्हणतात, तू माझं नामस्मरण कर. का वंद्या गर्भ संभवल्या पाठी, उल्हासे वाढवी गोरटी, तैसी माझ्या प्रेमाची पोटी, आवडी मोठी जई होय. वंद्या म्हणजे वांज व्हायला जर दिवस गेले तर तिचं चित्त सतत त्या गर्भाचं चिंतन करत असतं. तसं भगवान म्हणतात, तू माझं नामस्मरण कर. सदैव जावई आल्या घरा, जीवी सर्वस्ववीची सुंदरा, तैसा माझा कळवळा पुरा, ज्याच्या जीवारा ओसंडे. श्रीमंत जावई जर घरी आला तर त्याचं कोड कौतुक ती सासूबाई जितकी अंतःकरणपूर्वक करते. नाकाचा मोती ठेवी गहाण आणि राखी जावयाचा मान. मग जितकं कोड कौतुक अंतःकरणापासून ती सासूबाई त्या जावयाचं करते, तसं भगवान म्हणता, तू माझं नामस्मरण कर. आणि अशी आवड धरून जर भगवंताचं नामचिंतन केलं तर ते देवालाही आवडतं. म्हणून तर आवडीने भावे असं म्हटलेलं आहे. तर सगळीच लोक भजन करतात. माऊली ज्ञानोबाने सांगतात, देखे मनुष्य जात सकळ स्वभावताच भजनशील. हे स्वाभाविक भजन आवडीने असतं असं मात्र नाही. आवडीने केलेलं भजन हेच खरं भजन आहे. भाव आहे तरच देव. भाव जर नसेल तर देवासमोर सुद्धा नसल्यासारखं आहे. जगद्गुरु श्री संत तुकोबारे सांगतात, आवड आणि भाव नसेल आणि भक्ती करत असेल, तुकोबारे म्हणतात ती भक्ती नाही, तो व्यभिचार आहे. देवा पाही नाही भाव, भक्ती वरी वरी वाव, समर्पिला जीव नाही तो हा व्यभिचार. परमार्थामध्ये अंतःकरणातला भाव फार महत्वाचा आहे. तुमच्याकडे किती पाठांतर आहे? अजिबात महत्व नाही. तुम्ही विचारसागर तुमचा सोडवलेला आहे, पंचदशी तुमची झाली, तुमचा गाथा पाठ आहे, तुमची ज्ञानेश्वरी पाठ आहे. भगवान म्हणतात, हे सगळं ज्यांचा पाठ आहे त्यांच्याकडे माझी पाठ आहे. अंतःकरणातला भाव फार महत्वाचा आहे. परमार्थामध्ये अंतःकरणातला
मनातला भाव महत्वाचा आहे आणि परमार्थामध्ये तुमच्याकडे असणारं चातुर्य महत्वाचं नाही, तर तुमचं चारित्र्य किती पवित्र आहे हे परमार्थामध्ये फार महत्वाचं आहे. म्हणून भगवंताचं नामचिंतन आवडीने आणि भावाने घेतलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल आवडीने आणि भावयुक्त अंतःकरणाने भगवंताचं नामचिंतन करतो ना, त्याची सर्व चिंता त्या भगवंताला असते, त्याला फळच प्राप्त होतं. तुझी चिंता त्यासी सर्व आहे. कारण चिंता मनुष्य जीवाच्या ठिकाणी हा एक स्थायी स्वभाव आहे. जी जी वस्तू आपल्या जवळ नाही ती वस्तू आपल्याला मिळावी म्हणून चिंता, ती वस्तू आपल्याला प्राप्त झाल्याच्या नंतर ती कायमस्वरूपी आपल्या जवळ राहावी म्हणून तिच्या रक्षणाची चिंता. अशा अनेक चिंता जेव्हा भेडसावत असतात या संपूर्ण जगतामध्ये, मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत चिंतेने कुणाला सोडलेलं नाही. महावैष्णवमाऊली ज्ञानोबा या चिंतेचं व्यापकपणे सांगतात. पाताळाहुनी निम्न जिचे उंची साने गगन, जे पाहता त्रिभुवन नोही नोहे तैसी चिंता अपार वाढविती निरंतर जीवी सोनी असार विषादिक. चिंता आणि चिता या दोन शब्दांमध्ये फक्त एका अनुस्वाराचाच फरक आहे. चिता चिंता समायुक्ता बिंदू मात्रेन विशेषता, सजीवन दहते चिंता निर्जीवन दहते चिता. चिता आणि चिंता या दोन्ही शब्दांमध्ये फक्त एका अनुस्वाराचा फरक आहे, परंतु चिता ही मेलेल्या माणसाला एकदाच जळते, पण चिंता जिवंत माणसाला सतत जळत असते. पण नाथ बाबा म्हणतात, जो आवडीने भावयुक्त अंतःकरणाने भगवंताचं नामचिंतन करतो त्याची सर्व चिंता सदैव त्या परमात्म्यास आहे. मनात महाराज म्हणतात, अरे बाबा, तुझ्या सर्व दुःखाची तुझ्या सर्व क्लेशाची सदैव जर त्या परमात्म्याचं चिंता आहे तर तू कशाला खेद करतोस. महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, नको खेद करू. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मी जाण. तसं खेद म्हणजे खिन्नता हा एक मनाचा विकार आहे. जीवनामध्ये मनाच्या विरुद्ध जर काही घडू लागलं आणि ज्याची इच्छा आहे ते जर आपल्याला मिळालं नाही तर खिन्नता येते. पण नाथ महाराज म्हणतात, अरे बाबा, तुझ्या सर्व दुःखाची तुझ्या सर्व क्लेशाची सदैव जर त्या परमात्म्याचं चिंता आहे तर तू कशाला खेद करतोस. तो सर्व जाणणारा असून तो सर्वज्ञ आहे, तो लक्ष्मीपती आहे.
नाथ महाराज या ठिकाणी लक्ष्मीपती या विशेषणाने भगवंताचं सामर्थ्य प्रतिपादन करतात. तो परमात्मा सर्वगुण संपन्न असा हे माऊली वर्णन करतात. ऐका यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे सहाही गुणवर्य वसती जेथ. यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे सहाही गुण भगवंताच्या गिरीज इतरत्र कुणाच्याच ठिकाणी पूर्णत्वाने वास्तव्य करत नाही. आणि हे सहाही गुण इतरत्र कुणाच्याच ठिकाणी नसल्या कारणामुळे लौकिक आर्थिक अडचणी लपतास आल्यास तो जगाचा मालक भगवान परमात्मा त्या सगळ्या सहज दूर करतो. अहो भक्ताला आपलं दुःख देवाला सांगण्याची सुद्धा गरज पडत नाही. तो कृपाळू असणारा परमात्मा, त्या परमात्म्याने सुदामाला सोन्याची नगरी देऊन त्याचं दारिद्र्य संपवलं. उपमन्यूला वाटीवर दुधाकरता दुधाचा समुद्रच देऊन टाकला. ध्रुवाला अढळ पद प्राप्त करून दिलं. या सगळ्या कथा आपल्याला माहित आहे. माझा हा भगवान परमात्मा भक्ताला आपलं दुःख त्या देवाला सांगण्याची सुद्धा गरज राहत नाही. तो परमात्मा ती सगळी दुःखे सहज दूर करतो. मग असा असणारा कृपाळू परमात्मा सगळ्यांचा सांभाळ करणारा, सर्व विश्वाला जर तो सांभाळतो तर नाथ बाबा म्हणतात तो आपली कशी बरं उपेक्षा करेल. नाथ बाबा अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. ऐसे नाही. सर्वांचा सांभाळ करणारा तो भगवान परमात्मा जगद्गुरु श्री संत तुकोबा यांचा एक अभंग आहे. त्या अभंगामध्ये महाराज मोठ्या आत्मविश्वासाने सांगतात, जो परमात्मा या संपूर्ण जगताचं भरण पोषण आणि रक्षण करतो, तो हे सर्व करताना कधीच त्रासला नाही. मग आमचं रक्षण करण्याचा त्याला त्रास वाटेल का? हो, दगडाच्या पोट्यामध्ये बेडूक बसलेला असतो, त्याच्या तोंडामध्ये चारा कोण घालतो? नाना प्रकारचे पक्षी आणि अजगरासारखे प्राणी आपल्या खाण्याच्या पदार्थाचा संचय कधीच करत नाही, तरी देव त्यांचं रक्षण करतो का? आपला सर्वस्वी भार त्याच्यावरती घातला असता. मग असा असणारा कृपाळू परमात्मा सर्वांचा सांभाळ करणारा, सर्व विश्वाला जर तो सांभाळतो, नाथ बाबा म्हणतात तो आपली कशी अपेक्षा करेल. त्रिलोके पाळीता बघला नाही, आमुचे त्या काही असेल ओझे,
पाषाणाच्या पोटी बैसला दुर्धर तया मुखी चारा कोण घाली पक्षी अजगर न करी संचित तयासी अंत प्रतिपाळी तुका मनी भार घातरियावरी उपेक्षिना दया सिंधू माझा. मग का हो नाथ बाबा, तो भगवान परमात्मा सर्वांचा सांभाळ करणार, सर्व विश्वाला जर तो सांभाळतो, तो का म्हणे ऐसा कोण उपेक्षिला नाही ऐकिला ऐसा कोणी. मग तो भगवान परमात्मा जर सर्वांचा सांभाळ करणारा आहे तर मग आम्ही काय करू. नाथ महाराज एकच करा, त्या भगवंताने ज्या स्थितीमध्ये ज्या दशेमध्ये तुम्हाला ठेवलेलं आहे का त्या स्थितीविषयी तुम्ही सदैव समाधानी राहा. नाथ महाराज अभंगाच्या 4थ्या चरणात जैसी आहे तेजा परिराहे जैसी आहे तेजा परिराहे जैसी स्थिती आहे तैशा परिराहे कौतुक तो पाहे संचिताचे हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणी. ज्याला ज्याला भगवंताने 2 हात दिले त्या प्रत्येकाने आपले 2 हात वरती करा, मोठ्या प्रेमाने मोठ्या आवडीने भायुक्त अंतकरणाने भगवंताचं भजन करायचं. ज्याला ज्याला भगवंताने 2 हात पाठीमागे पारावरती बसलेले उभे असलेले सगळ्यांनी हात वरती करा. अशीच राहू दे, आता येतो चहा घेऊन. विठोबार कुमार